एकदम कडक माल है ना। हॅलो गायज, वेलकम टू एच व्लॉग। आता आम्हाला जायचंय मार्केटला, कारण उद्या आमच्या घरी येत आहे पाहुणे, त्यांच्यासाठी सामान वगैरे घ्यायला आम्ही जातोय मार्केटला। आमच्या भुसावळचं मार्केट दाखवतो तुम्हाला कसं आहे, आणि ऊन तर खूप आहे बाहेर बघा। चला सो गाईज, आता आम्ही आलो इथे शॉपिंग मॉल मध्ये। आता इथून बरंच आम्ही सामान वगैरे घेऊन चला सुरुवात केली आहे। मागे मागे फिरणार आहे, कारण मला तर याच्यातलं काही समजत नाही। सो बास्केट घेतलेलं आहे। सर्वात आधी एव्हरेजचा मसाला आला आहे। ओके, मोरी। सो इतका सामान आतापर्यंत घेतला। मसाल्याचा वास घेऊन घेऊन मसाले खरेदी करणारी ही बाई। बदाम, पिस्ता, सीताफळ, व्हॅनिला फक्त दुधात टाका आणि बनलं। सो हाय पूर्ण मॉल। सो गाईज, मला ना हे थोडं युनिक वाटतंय, तर मी हे 2 पॉकेट घेऊन घेतो, केसर आणि हा रोज। एकदम कडक माल है ना। चुकून आहे ना, आम्ही बॅग घेऊन आले होते सोबत, तर ना आम्हाला बॅग काढायला लावली। आता आम्ही बघतोय मॅगी मसाला। एका दिवशी मी हे पिलं होतं, मला खूप आवडलं होतं हा फ्लेवर मलासचा, तर आता फायनली दिसला, मी घेऊन घेतो याला। मॅगी मसाल्याच्या शोधात आम्ही। पास्ता आहे, मॅगी मसाला भेटला, छोटे छोटे पॉकेट्स आहे, पण तुझा हात दुखतोय, दिलंय नाही माझ्या हातात सामान टेकून, आणि मस्त फिरते एकदम आता फ्रीली। सो गाईज, मी फर्स्ट टाइम इथे असं मॉलमध्ये ब्लॉग बनवतोय, तर लोक बघताय माझ्याकडे। चिप्स घेऊ देत नाही मी हिला, तरी जबरदस्ती घेतलंय ना चिप्स। तर झाली आपली शॉपिंग। चल झालं, चलो भी शॉपिंग हो गई खत्म। आता आपण निघूया। सो गाईज, आपल्याला आहे ना ओला गाडी घ्यायची होती मला, तर ना ओलाचं तर ठीक आहे, मी बघितलं सर्व, पण इथे ना रस्त्यात ॲथरचे पण हे लागलेले। ॲथरचं एकदा चेक करून घेऊ आपण, काय रेट आहे, काय प्राईस आहे। तो गाईज, हे बेसिक मॉडेल आहे 156 आणि 199चं टॉप मॉडेल 199, म्हणजे 2 लाख समजा। सो गाईज, मी आता अशा मार्केटमध्ये जातोय, लहान होतो ना तेव्हा गेलो होतो। हो चुकी है मार्केट में। पहिले बटाटे घेऊन घेऊ, 30 बोलले 20 ठीक किलो घेते का। आज मंगळवार असल्या कारणाने बरंचसं मार्केट बंद आहे, ते ना चालायला पण जागा नसते डायरेक्ट। खूप छोटे आहे ना। पूर्ण फुल भरली बॅग। आता अजून फ्लावर तर घेतले तिकडे, डबल गोबी घेतली आज आम्ही, मोठी पूर्ण बॅग फुल भरली गोबीनी। शिमला मिरची, 2 गठ्ठ्यांमध्ये विचारते। सो गाईज, बॅग आता मी पकडून घेतलेली आहे, खूप जड बॅग आहे, खूप भयंकर जड आहे। गाईज, आजचा बाजार पूर्ण झालेला आहे, आणि बऱ्याचशा काही छोट्या छोट्या गोष्टी बाकी आहे, केळीचे पान, दूध, ते तर मी रात्री येतानाच घेऊन येईल म्हणा। सो आजचं पूर्ण झालेलं आहे, आणि आता आपण जाऊ स्टुडिओला। सो आता पाणीपुरी खायची हिला, तर पाणीपुरी खायला आम्ही आलो आहोत। तिची फेवरेट जागा आहे ही पाणीपुरीची, आणि हा व्यक्ती ऑलमोस्ट म्हणजे एका वीकमधून भरपूर दिवस गायबच असतो। आज नशिबाने हा व्यक्ती भेटलेला आहे, तर आज ही खाणार पाणीपुरी। एवढी एक्साइटेड आहे पाणीपुरी खाण्यासाठी, बघा तुम्ही चेहऱ्यावरती। ती एकटी इथे पाणीपुरी खाते बघा, एक शब्दाने विचारत नाही की तू खातो का, तू घेतो का म्हणून, एकटं चालू आहे खायला। एवढी जर रेकॉर्ड असेल तर सनी ठाकरे यांच्या नावावर जाईल, कारण की कॅमेरा मागे काय झालेलं असतं कोणाला माहीत नसतं, आणि कॅमेऱ्यापुढे हा माणूस स्वतःला गरीब दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्याने एकच पाणीपुरी मागवली आहे। 2 सांगितलं होतं भैया, मैंने 2 बोला था ना आपको पानीपुरी। अभी वो भैया के पास कैमरा क्यों नहीं दिया तुमने। इसकी बातों पे इसकी अच्छे चेहरे के पीछे बहुत बड़ा शैतान है। हिच्या बोलण्यावर बिलकुल नका जाय, कारण की पाणीपुरीची एवढी शौकीन आहे, जिथे दिसलं तिथे पाणीपुरीसाठी गाडी थांबवते। पाणीपुरी खाल्ल्यानंतर एवढी तिखट पाणीपुरी खालते ही पोरगी, एवढी तिखट पाणीपुरी खाते
ही एक मुलगा पण खाऊ शकत नाही. झाली आता याची पाणीपुरी खाऊन पेमेंट करते. मग कशा असते तिकडनं हे पाय ऊन देतो तोंड. सो आय होप गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. चलो बाय गाईज, आजच्यासाठी एवढंच.